रहा अपडेट न्यूज। जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते चाळीसगावचे माजी सैनिक आबासाहेब गरुड यांचा सत्कार। जळगाव जिल्हा पातळीवरील उल्लेखनीय कार्याची दखल। जळगाव जिल्हा पातळीवर 2025 मध्ये केलेल्या उत्कृष्ट व अनुकरणीय कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते चाळीसगाव येथील माजी सैनिक आणि निर्दल सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड यांचा जळगाव येथे सत्कार करण्यात आला। जिल्ह्यातील सैनिक व माजी सैनिकांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असलेले आबासाहेब गरुड यांच्या योगदानाचे मूल्यांकन करत डिस्ट्रिक्ट सोल्जर बोर्ड तर्फे त्यांची निवड करण्यात आली। सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील, उगले साहेब, गायकवाड साहेब, रतिलाल महाजन तसेच जळगाव सोल्जर बोर्डचा संपूर्ण स्टाफ यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत या सत्कारासाठी पुढाकार घेतला। आबासाहेब गरुड यांनी माजी सैनिकांच्या समस्या, कल्याणकारी योजना, मार्गदर्शन आणि संघटनात्मक कामांमध्ये केलेल्या सततच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात त्यांचे योगदान ठळकपणे अधोरेखित झाले आहे। त्यांच्या कार्याचे कौतुक करत जिल्हाधिकारी घुगे यांनी त्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान केले। या सत्कार कार्यक्रमामुळे चाळीसगाव शहरात तसेच उत्तर महाराष्ट्रातील सैनिक व माजी सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.